महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात सुवर्ण क्षणांपैकी एक म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा। हिंदवी स्वराज्याची स्थापना करून जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674ला रायगडावर अत्यंत दिमाखात पार पडलेला हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर साजरा करण्यात आलाय। या सोहळ्याला देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर उपस्थित होते। किल्ले रायगडावर शिवमय वातावरण पाहायला मिळालं तर अवघा रायगड महाराजांच्या जय जयकाराने दुमदुमून गेला। कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यातही शिवराज्याभिषेक सोहळा आज पार पडला। सकाळी 8 वाजता सोहळ्याला सुरुवात झालेली। सुरुवातीला पोलीस बँडने नवीन राजवाड्याबाहेर सलामी दिली। त्यानंतर यशराज राजे छत्रपतींनी शिवरायांच्या सोन्याच्या मूर्तीचा अभिषेक केलाय। याच ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। इंद्रशीर्षकात विष्णु परमं पदम सदा पश्यन्ति सूर्याः दिव्यचक्षुरातदं तव अमृताभिषेक यातवतयन उद्रमडय याते रुद्र शिवात नवरघोरा। तर शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण झालंय। नवी मुंबई विमानतळ परिसरात अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा उभारण्यात आला की केवळ 8 महिन्यामध्ये हा भव्य अशा प्रकारचा पुतळा तयार झाला आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल। मुख्यमंत्री शिवरायांना मानवंदना देण्यात आली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने एक व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला। ज्या पवित्र भूमीवर मोठ्या संघर्षाने हिंदवी स्वराज्याची मंगल पहाट उजाडली तो मी महाराष्ट्र बोलतोय। आज मी तुम्हाला हुकुमशाहीचे चटके सोसणाऱ्या माझ्या लेकरांना सार्वभौमत्वाची जाणीव करून देणाऱ्या ऐतिहासिक दिव्य सोहळ्याची गाथा सांगणार आहे। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 सह्याद्रीच्या कुशीत दिमाखात उभा असलेला माझा रायगड मोठ्या गर्वाने येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करत होता। स्वराज्याची रयत। पुण्यातल्या जिल्हा परिषदेतील शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते। आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात गौरवशाली दिवस आहे। हा फक्त राज्याभिषेक नव्हता तर लोककल्याणकारी राज्याचा विजय होता असं मत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं। किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। यावेळी असंख्य शिवप्रेमी किल्ले रायगडावर दाखल झाले। यात अवघ्या 8 वर्षाची शर्विका म्हात्रे देखील या सोहळ्याकरता रायगडावर पोहोचली। शर्विका म्हात्रेने आतापर्यंत 200 गड किल्ले सर केले। शर्विकाचं वैशिष्ट्य सांगण्याचं एक महत्त्वाचं म्हणजे या शर्विकानं आतापर्यंत 200 गड किल्ले आहेत ते सर केलेले आहेत आणि ती स्वतः आपल्या आईवडिलांसोबत किल्ले रायगडावर दाखल झाली आहे। बाल जिजाऊंच्या वेशभूषेत त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। शर्विका, कसं आली आहेस तू या किल्ले रायगडावर? मी किल्ले रायगडावर रोपवीने तर ना आली, चालत आली आहेस। तू आतापर्यंत 200 गड किल्ले सर केली आहेस। अशा पद्धतीनं या गडांकडे गेली आहेस, कोण तुला घेऊन गेलं किंवा कोणाची प्रेरणा घेतली? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ वगैरे ते आहेतच, ते आशीर्वाद देतातच, पण माझे आई बाबा पण सपोर्ट करतात मला। आपला जो समृद्ध इतिहास आहे किंवा वारसा आहे तो कोण जपणार हा एक सतत मनात प्रश्न होता। तर शर्विकाची सुरुवात मुळातच दुर्ग संवर्धन या संकल्पनेतून झाली। सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत आम्ही दोघं दुर्ग संवर्धन मोहिमा राबवत होतो। त्यावेळी शर्विका या सगळ्या मोहिमा लहानपणापासून म्हणजे बाळकडू जसं असतं त्याप्रमाणे ती त्या बुरुजावरून सगळ्या गोष्टी बघत होती आणि मग हळूहळू दुर्ग भ्रमंतीची आवड तयार झाली। मग 1, 2 नव्हे, 25 नव्हे, 50 नव्हे, आज तो आकडा 200 वरती पोहोचलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ 20 ते 25 जिल्ह्यातले दुर्ग तिने आतापर्यंत सर केलेले आहेत।
तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोको मोर्चाकडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आलाय। तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत असल्यानं पूजेला महत्त्व आहे, त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यात शिवराज्याभिषेक केल्याचं मराठा क्रांती ठोको मोर्चाच्या वतीने सांगण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिरात प्रशासनाकडून अभिषेक पूजा करावी तसंच भवानी तलवार पूजा मांडावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली। मराठा क्रांती मोर्चाकडून आयोजित राज्याभिषेक सोहळ्याला भाजप आमदार मंदा म्हात्रे उपस्थित होते। लंडनमध्ये राज्याभिषेक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। लंडनमधील डबल ट्री बाय हिल्टन मार्बल आर्ट इथे छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशन यूकेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। विविध क्षेत्रात कार्यरत असलेले भारतीय व्यावसायिक, विद्यार्थी आणि उद्योजक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले। शिवरायांचं शौर्य, पराक्रम आणि आदर्शांना अभिवादन करत लंडनच्या रस्त्यावर भव्य रॅली काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषा, भगवे ध्वज आणि जय शिवरायाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी आमदार अंबादास दानवेंनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं। तसंच या सोहळ्यात मराठा युद्धकलेतील पारंपरिक खेळ आणि शौर्य कौशल्याची थरारक प्रात्यक्षिकं करण्यात आली। मराठ्यांच्या पराक्रमाची, शौर्याची आणि स्वाभिमानाची साक्ष देणारी ही प्रात्यक्षिकं पाहताना उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। पालघरमध्ये शिवसेना आणि संकल्प युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। बोईसर येथील टीम हॉलमध्ये या निमित्ताने शिवव्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, उपनेते राजेश शहा, आमदार विलास तरे, शिवसेना पदाधिकारी मुकेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह बोईसरकरांनी व्याख्यान ऐकायला मोठी गर्दी केली। पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवर अखेर आषाढीपूर्वी लेपन करण्याचा निर्णय घेण्यात आला। अपेक्षा नाहीये म्हणून विधी सुद्धा नेहमीच आहे। राजांनी फक्त दिलं, मागितलं कधी बी नाही। या नावातच ऊर्जा आहे, या नावात प्रेरणा आहे, संघर्ष आहे, बलिदान आहे। राजांना दिलेला शब्द खाली पण नाही। मला तुमच्या राजदरबारात राजकवीचं पद मिळालं, मला तुमचं दर्शन झालं। या पलीकडे जीवनात पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवर अखेर आषाढीपूर्वीच लेपन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। विठ्ठल मूर्तीवरचं हे 5वं लेपन आहे। यापूर्वी 1988, 2005, 2012 आणि 2020 मध्ये मूर्तींचं संवर्धन करण्यात आलेलं। साधारण दर 5 वर्षांनी ते करावं लागतं। यावेळी प्रथमच जगभरात वापरण्यात येणारे स्टोन पावडर आणि ऑर्गॅनिक कोटिंगचा वापर केला जाणार आहे। देशभरात थेट पायावर दर्शन देणारं हे एकमेव मंदिर आहे आणि जवळपास वर्षभरात बीडमधून बातमी येते। बीडच्या परळीमध्ये ज्योतिर्लिंग वैजनाथाला अधिक मासानिमित्ताने 15 फूट उंचीचं आणि 200 किलो वजनाचं त्रिशूळ अर्पण करण्यात आलंय। मध्य प्रदेशातल्या भाविकांनी हे त्रिशूळ अर्पण केलं। छिंदवाडामधील चौरांगड पंच कमिटीने त्रिशूळ वैजनाथ मंदिराला दिलंय। यावेळी वैजनाथ मंदिरातील पुजाऱ्यांनी भव्य त्रिशूळाचं विधिवत पूजा करून हे त्रिशूळ वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या ताब्यात दिला। आता हे त्रिशूळ मंदिरात लावण्यात येणार असून या त्रिशूळामुळे मंदिराची शोभा आणखी वाढणार आहे। सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली। सोनं प्रतितोळा 3,500 रुपयांनी स्वस्त झाले, तर सोन्याचा आजचा भाव आहे 1,50,000। चांदीच्या दरात प्रति किलो 16,000 रुपयांची घसरण झाली आहे। चांदीचा दर प्रति किलो 2,45,000वर पोहोचलाय। गोरेगावच्या मृणालताई गोरे पुलाच्या विस्ताराचा लोकार्पण सोहळा वादात सापडण्याची शक्यता आहे, कारण पुलाच्या लोकार्पणाला आमंत्रित असलेल्या माजी महापौर आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर येण्यापूर्वीच लोकार्पण सोहळा आटपला। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडलाय। पुलाच्या लोकार्पण सोहळ्याची सकाळी 11 वाजताची वेळ होती, मात्र किशोरी पेडणेकर 11:15च्या सुमारास त्या ठिकाणी पोहोचल्या। 15 मिनिटं उशिराने आलेल्या किशोरी पेडणेकर उद्घाटनाला मुकल्या। यावर महापौर रितू तावडेंनी प्रतिक्रिया दिली। एखादी वेळ निश्चित करतो तर त्या ठिकाणी वेळेला महत्त्व गरजेचं आहे, ते सगळ्यांनी वेळेला महत्त्व दिलं पाहिजे असं रितू तावडेंनी म्हटलेलं आहे। मला असं वाटतं आपण जर एखादी वेळ निश्चित करतो तर उन्हाचा पण बघा, ऊन सुद्धा वाढतंय, लोक सुद्धा बिचारी या ठिकाणी पंडालमध्ये बसलेली आहे। सगळ्यांचा विचार करता जो टायमिंग दिला, मी वारंवार प्रत्येक ठिकाणी माझ्या वेळेत मी पोहोचते। की आतापर्यंत माझ्या महापौर कार्यकाळामध्ये जर तुम्ही पाहिलं
इनफॅक्ट मी कार्यक्रमाच्या 10 मिनटं अगोदरच प्रत्येक ठिकाणी पोहोचते. तर वेळेला महत्त्व देणं फार गरजेचं आहे. हे वेळेचं महत्त्व सगळ्यांनी राखलं पाहिजे. पीओपी गणेश मूर्तींच्या अवशेषांवर प्रक्रिया करण्याचा मुंबई महापालिकेतल्या स्थायी समितीत प्रस्ताव आहे. पीओपी मूर्तींवर बंदीची चर्चा सुरू असताना अवशेषांवर प्रक्रिया का असा सवाल सदस्यांनी व्यक्त केला. पीओपी मूर्तींबाबत पालिकेने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. 10 टन विसर्जित पीओपी मूर्तींच्या अवशेषांवर प्रक्रिया होणार आहे. कॅन किंवा डब्यात डिझेल देऊ नका, अन्यथा पेट्रोल पंपाचा परवाना रद्द होईल असे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने काल जारी केले. या आदेशाला व्यापार आणि उद्योग क्षेत्रातून विरोध होतोय. चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड म्हणजेच कॅमिट संघटनेने या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी केली. अपनी जनरेटर की बैकअप व्यवस्था, पेट्रोल अपना पावर का बैकअप की व्यवस्था रखते हैं. तो हॉस्पिटल्स में अगर इमरजेंसी लाइन में अगर जनरेटर बंद हो जाएगा तो जान का नुकसान हो सकता है. एक तो हमने मुख्यमंत्री जी से सर्कुलर के सामने ये मांग किया है कि वो इंटरवीन करे और जेन्युइन कंज्यूमर इसके अंदर तकलीफ में ना आए. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दराने आधीच होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी एक मोठा फटका बसतोय. ऐन हंगामाच्या वेळी डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांची शेती कामं खोळंबली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे शेतमाल वेळेत बाजारपेठेत पोहोचत नाहीये अशी तक्रार शेतकऱ्यांनी व्यक्त केली. डिझेल पेट्रोलचे दर रोज वाढत आहेत. आमची मजुरी आणि उत्पन्न जागच्या जागी आहे. ट्रान्सपोर्टिंगचा खर्च वाढल्यामुळे खिशाला परवडत नाहीये. जगावं कसं असा प्रश्न अनेकांवर आहे. अमरनाथ शहरातल्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. नगरपालिकेसमोरच कचऱ्याचे ढीग साठलाय. काही ठिकाणी कचरा जाळण्याचा प्रकार समोर आलाय, त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होतीये. शहरातले अनेक रस्ते आणि फुटपाथवर कचरा साचलाय. दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती आहे. याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करतंय असा आरोप नागरिकांकडून होतोय. या प्रश्नावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. अंबरनाथला पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करावा अशी मागणी गटनेते अभिजित करंजुले यांनी केलेली आहे. अंबरनाथ नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्य अधिकारी मिळावे. या शहरामध्ये खूप अनेक समस्या त्या ठिकाणी आहेत. मी हीच पत्र मुख्यमंत्रींना सुद्धा दिलं आहेत. आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देखील दिले का अंबरनाथ हे खूप मोठं शहर आहे, खूप मोठी नगरपालिका आहे आणि याला असणारे मुख्य अधिकारी हे तात्पुरत्या स्वरूपात नाही तर फुल टाईम मुख्य अधिकारी त्या ठिकाणी मिळावं. आपण पाहू शकता की भरपूर समस्या आहेत आज आणि या समस्यातनं या शहरातला जर का बाहेर काढायचं आहे तर कुठंतरी फुल टाईम अधिकारी त्या ठिकाणी असले म्हणजे आणि असे अधिकारी पाहिजे जे रस्त्यावर उतरून काम करण्याची तयारी दाखवतात. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातल्या खुर्चीमाळ इथे बियामाळ पाड्याकडे जाणारा रस्ताच नसल्यानं स्थानिकांनी मोठा त्रास त्यांना सहन करावा लागतोय. रस्ता नसल्यामुळे एका वऱ्हाडाला 4 किलोमीटर पायपीट करावी लागली. यावेळी वऱ्हाडामधल्या काही मंडळींनी नवरदेवाला खांद्यावर उचलून घेतलं. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यावर दुर्गम गावांच्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मुंबईतल्या हरित संपत्तीचं संवर्धन आणि संरक्षण करण्याकरता आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. बोरिवली परिसरातील सुमारे 10,000 झाडांचं AI आणि लिडार तंत्रज्ञानाच्या मदतीने स्मार्ट मूल्यांकन करण्यात येणार आहे. या उपक्रमातून झाडांची उंची, आरोग्य, घनता आणि पर्यावरणातल्या योगदानाची अचूक माहिती मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि यांच्या संकल्पनेत आणि पालकमंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात येतो. देशभरात चर्चेत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणी पडसाद आता लातूरमध्ये अधिक तीव्र होत आहे. या प्रकरणातला आरोपी म्हणून समोर आलेल्या शिवराज मोटेगावकर यांच्या कोचिंग क्लासेस समोर आज विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. लातूर शहरातील उद्योग भवन परिसरात झालेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी RCC कोचिंग क्लासेस तात्काळ बंद करावेत, विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क परत करावं, पेपर फोडणाऱ्या आरोपींच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासारख्या मागण्या मांडण्यात आल्या. RCC क्लासेस म्हणजे मोटेगावकरच्या क्लासेस समोर त्या ठिकाणी आम्ही लातूरकर म्हणून त्या ठिकाणी निदर्शनं त्या ठिकाणी केलेले आहेत. 11वी 12वीचे ऍडमिशन त्यांनी त्या ठिकाणी चालू केलेले आहेत आणि हे बोगस म्हणजे आमचा विरोध कशामुळे आहे. जर तुम्ही पेपर फोडून जर श्रीमंताचे पोरं त्या ठिकाणी डॉक्टरचे पोरं डॉक्टर करत असाल तर सामान्यांचे ऍडमिशन देऊन तुम्ही त्याचा काय फायदा होणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर HTBT कपाशी बियाण्यांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली. जामनेर शहरातील वाकी रोडवरील घरावरील गोदामात छापा टाकत 19,45,000 रुपये किमतीचा HTBT कपाशी बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आलाय. बियाण्यांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री प्रकरणी 4 जणांविरोधात विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या CID तपासात मोठी माहिती समोर आली आहे. रेक्स कंपनीने अविनाश कार्गो या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून
प्रमुख आरोपी योगेश वानखेडेला तब्बल 215 लिटर मिथेनॉल पाठवलेलं. या ट्रान्सपोर्ट कंपनीचं पिंपरी चिंचवडमधलं भोसरी इथेही ऑफिस आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे सीआयडीने जबाब नोंदवले. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विषारी दारूमुळे अजूनही 8 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अंमलदार दत्तात्रय बळवंत याला 10 हजारांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. नेकनूर पोलीस ठाण्याच्या आवारात कारवाई झाली. या प्रकरणातल्या कामासाठी लाच मागणी केल्याची तक्रार आल्यावर एसीबीने सापळा रचला. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बळवंत यापूर्वी वादग्रस्त ठरले आहेत. काही महिन्यांपूर्वी एका तरुणाला कॅरेक्टर खराब करून टाकेन अशी धमकी देणारा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली. चंद्रपूर कॅन्सर रुग्णालयावर सायबर हल्ला झाला. रुग्णालयाचा डेटा लॉक करून 75 लाखांची खंडणी मागण्यात आली. 1 जूनला सकाळी आयटी विभागाला तपासणी दरम्यान सर्व्हरवर रॅन्समवेअरचा धमकीचा संदेश दिसून आला. हल्ल्यामुळे हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम ठप्प झाली आहे. रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, उपचारांची माहिती आणि प्रशासनाशी संबंधित कामकाजावर परिणाम झाला आहे. खंडणीची रक्कम भरल्यावरच डेटा अनलॉक करण्याची की देण्यात येईल, अन्यथा डेटा कायमचा नष्ट होऊ शकतो अशी धमकी हॅकर्सनी दिली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वाशिमच्या तोंडगाव टोल प्लाझावर बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडनं 10 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या, तर गाडीतील 2 जण फरार आहेत. आरोपी राजस्थान इथल्या वाशिम बायपासवरील एका पान शॉपवर 500 रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र पान शॉप चालकाच्या बाब लक्षात आल्यावर तात्काळ तोंडगाव टोल प्लाझावर माहिती देत सतर्क करण्यात आले. नागपूरमध्ये डीआरआय पथकाने मोठी कारवाई केली. ओडिशाहून महाराष्ट्रात आणला जाणारा 2,61,00,000 522 किलो गांजा जप्त झालाय. 2 तस्करांना अटक झाली. तर ओडिशा आंध्र प्रदेश सीमेवरील भागातनं महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होती अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातल्या कडगाव इथे काल रात्री झालेल्या वादळी पावसामुळे घराची पडझड झाली आणि 75 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. समाबाई शिरसाट असं मृत महिलेचं नाव आहे आणि दुर्घटनेत कुटुंबातले 5 ते 6 जण जखमी झाले. या घरासह संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं. विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानं घरातले सर्व सदस्य पडवीत झोपले होते. त्याचवेळी अचानक आलेल्या सुसाट वाऱ्यानं घरावरचे पत्रे उडून गेले, तर पत्र्यावरील भिंत कोसळल्यानं पडवीत झोपलेल्या कुटुंबियांवर ढिगारा पडला. यवतमाळच्या घाटंजी येथील मेनलाईन परिसरात महाराष्ट्र बँकेचे एटीएम मध्यरात्री दरम्यान चोरट्याने संधी साधून प्रवेश केला आणि एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी घाटंजी पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना एटीएम फुटल्याचं लक्षात आलं. यावेळी त्यांनी शोधाशोध केली असता चोरटा एटीएमच्या मागे लपलेला आढळून आला. त्याची चौकशी केली असता त्याने एटीएम फोडल्याची कबुली दिली आणि चोरट्याला मग अटक झाली. देवस्थानांच्या इनाम जमिनींच्या कायद्याच्या मसुद्याला स्थगिती देण्यात आली. महसूल मंत्री बावनकुळेंनी माहिती दिली. आक्षेप आणि हरकती आल्यामुळे कायद्याच्या प्रारूपाला स्थगिती मिळाली. आता समिती स्थापन करून कायद्याचं प्रारूप नव्याने ठरवलं जाणार आहे. या समितीत महसूल सचिव, 2 विभागीय आयुक्त असतील असं बावनकुळे म्हणाले. तर 3 जिल्हाधिकारी आणि 15 देवस्थान प्रतिनिधी देखील समितीत असतील असंही त्यांनी सांगितलं. जसं वक्फ बोर्डामध्ये आहे की सरकार जमीन खाली करून देतं, तसा कायदा या राज्यामध्ये यावा. देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं. ज्या कुळाने गेलेल्या त्या कुळाने द्याव्यात, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता. 6 मेला आम्ही या ठिकाणी कायद्याचं प्रारूप हे पब्लिक डोमेनला टाकलेलं होतं आणि 1 महिना काल 5 जूनपर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते. आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून जो प्रारूप आणि जाहीर आहे ते सध्या स्थगित करतो आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक पुन्हा एकदा एसीबीच्या रडारवर आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी रत्नागिरी एसीबी कार्यालयाकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र पाठवण्यात आलंय. कणकवली शहरात वैभव नाईक यांनी खरेदी केलेल्या 2 गाळ्यांसंदर्भात एसीबीने माहिती मागवली. विकत घेतलेले गाळे एकच की 2 असे एसीबीचे पोलीस अधीक्षक यांनी कणकवलीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे विचारले. 2002 आणि 2006 मध्ये वैभव नाईक यांनी या गाळ्यांची खरेदी केली होती. 2022 पासून वैभव नाईक यांची अपसंपदा प्रकरणी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामार्फत चौकशी सुरू आहे. तर वैभव नाईक यातून बाहेर पडतील अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे. सातारा नगर परिषदेच्या नवीन इमारतीची पाहणी खासदार उदयनराजे भोसलेंनी केली. या आधुनिक इमारतीबाबत माहिती घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केलं. गेली अनेक वर्ष नगरपालिकेची जुनी इमारत अपुरी पडत होती आणि नवीन जागा आणि निधी उभारण्याचं मोठं आव्हान होतं. मात्र सर्व घटकांनी एकत्र येत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली. शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करून लोकसहभाग, नगरसेवकांचा पाठपुरावा आणि ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी यांच्या सहकार्यातनं ही भव्य प्रशासकीय इमारत साकारल्याचं ते म्हणाले. परभणीच्या गंगाखेड नगर परिषदेत प्रशासकाच्या राजवटीत बेकायदा नोकर भरती, सेवाभावी संस्थांना भूखंडाचं वाटप,
आणि घनकचरा व्यवस्थापनात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मिथिलेश केंद्रे यांनी पत्रकार परिषदेत केला। हा घोटाळा मुख्य अधिकारी जयवंत सोनावणे, तत्कालीन प्रशासकीय अधिकारी उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर यांनी मिळून केला असा आरोपही त्यांनी केला आहे। घोटाळ्याची तक्रार उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचंही केंद्रे म्हणाले। गडचिरोली जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेला रानटी हत्तींचा कळप ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे वळण्याची शक्यता आहे। जवळपास 25 हत्तींचा कळप ताडोबा व्याघ्र प्रकल्पापासून अवघ्या 6 किलोमीटरवर असलेल्या मुरमाडी आणि गोलाभूज परिसरात दाखल झालाय। त्यामुळे वन विभागाची चिंता वाढली आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून इराण आणि अमेरिका यांच्यातला तणाव वाढला। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेने इराणचे 4 ड्रोन्स पाडले तसा दावा आहे। तर इराणी रडारवरही अमेरिकेने हल्ला केलाय। ड्रोन हल्ल्यांमुळे समुद्रातल्या वाहतुकीला धोका निर्माण झाल्यानं स्वसंरक्षणासाठी इराणी ड्रोन्स पाडल्याचं अमेरिकेने म्हटलं। प्रत्येक हल्ल्याला उत्तर देण्याचा निर्धार अमेरिकेने व्यक्त केलाय। इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्धच्या मालिकेकरता आणि आशियाई स्पर्धेकरता भारतीय संघाची निवड झाली। श्रेयस अय्यरकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आले। तिलक वर्मा उपकर्णधार असेल। जसप्रीत बुमराची फक्त आशियाई गेमच्या संघात निवड झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे IPL मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीचा तिन्ही संघांमध्ये समावेश करण्यात आलाय। अवघ्या 15 वर्ष 71 दिवसांच्या वयात भारतीय संघात निवड झालेला वैभव सर्वात युवा खेळाडू ठरला। बुद्धिबळपटू रमेश बाबू प्रज्ञानंद नॉर्वे चेस 2026चा चॅम्पियन ठरलाय। कार्लसन आणि गुकेश सारख्या दिग्गजांना मागे टाकत प्रज्ञानंदने विजेतेपद पटकावलं। 10व्या फेरीत विन्सेंट केमरवर विजय मिळवत 10 सामन्यात सर्वाधिक 18 गुणांसह तो विजेता ठरला। प्रज्ञानंदने कार्लसनला 2दा आणि गुकेशला 1दा हरवलं। शेवटचे सलग 4 सामने जिंकण्याचा पराक्रम त्याने केला।